दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. भडगाव शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक वैभवाचं प्रतीक असलेला आणि तब्बल 150 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला प्रभू श्री रामांचा रथोत्सव यंदा कामदा एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात पार पडला. श्रीराम मंदिर बाजार चौक इथून निघालेल्या या भव्य मिरवणुकीनं संपूर्ण भडगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही रथोत्सवाचं स्वरूप अतिशय भव्य आणि दिव्य होतं. रथावर प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मण यांच्या सुशोभित आणि मनमोहक मूर्ती विराजमान करण्यात आल्या होत्या. रथाची सजावट पारंपरिक पद्धतीनं अत्यंत केली होती. पारंपरिक सांबळ, सवाद्य, बँड आणि डीजेच्या तालावर तरुणाईनं धरलेला ठेका पाहण्यासारखा होता. यावेळी विविध पारंपरिक वेशभूषा सहभागी झालेले कलाकार हे मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरले. अर्जुन, भालदार, चोपदार, अहिरम, बहिरम, बजरंगबली यांच्या वेशभूषेत कलाकारांनी सादरीकरण करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय 2 सजवलेले घोडे तसंच रथाच्या मागे माकडांच्या वेशातील कलाकारांनी पारंपरिक चलो साकारत वातावरण अधिक रंगतदार केलं. दुपारी 4 वाजता बाजार चौकातील श्रीराम मंदिरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गांवरून रथ जात असताना भाविकांनी ठिकठिकाणी रथाचं दर्शन घेतलं आणि पूजन केलं. मार्गावर फुलांची उधळण करत प्रभू श्रीरामांचं स्वागत करण्यात आलं. जय श्रीरामच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता. मिरवणुकीचा समारोप पुन्हा श्रीराम मंदिरात करण्यात आला. या सोहळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शहरात पाहायला मिळालेली सामाजिक एकात्मता, मैत्री आणि सलोख्याची सुंदर रीत. भडगावची हीच खरी प्रीत या उक्तीप्रमाणे मुस्लिम बांधव युनुस खान, राजू ड्रायव्हर आणि अजीज पेंटर यांनी सर्व श्रीराम भक्तांसाठी थंड पाणी आणि सरबताची व्यवस्था केली होती. भर उन्हात तहानलेल्या भक्तांची सेवा करून त्यांनी भडगावच्या जातीय सलोख्याचं दर्शन घडवलंय. या सोहळ्यासाठी केवळ भडगावच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून आणि पंचक्रोशीतून हजारो भाविक दाखल झाले होते. महिला आणि बालकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महसूल, आरोग्य, वायरमन, पोलीस प्रशासनातर्फे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेनं जोपासली जात असल्यानं भडगावचा हा रथोत्सव केवळ एक धार्मिक सोहळा न राहता लोकोत्सव बनला आहे. बापूराव शार्दूल, दक्ष पोलीस न्यूज, भडगाव.